सुरत नागपूर हायवे जो जळगाव शहराला बायपास केलेला आहे आवाणे आणि आसोद्याकडनं तो पुढे जाऊन भुसावळकडे मिळालेला आहे हायवेला. हा हायवे मागच्याच वर्षी बनला. एकाच वर्षामध्ये हा हायवेची ही अवस्था झालेली आहे. बघा ही अवस्था झालेली आहे. हे कमिशन खातात आणि ते कमिशन खाऊन आमच्या जळगाव जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री एवढे धड झाले की तुम्हाला सांगू का, यांच्याकडे अशी संपत्ती जमा झाली तेवढे दाऊद इब्राहिमकडे बी नाही आहे, तेवढी त्या याच्या ट्रम्पकडे बी नाही आहे. या चोरांनी असे प्रत्येक ठेकेदाराला लुटलेलं आहे. आणि मग आमचे राजकीय आमदार खासदार आणि मंत्री जे असतात हे लाच घेतात, शिंदेचे आमदार, आणि हे लाच घेतल्यामुळे आमचे ठेकेदार म्हणतात मला जर समजा 100 कोटी मिळाले तर माझे 40 कोटी या राजकीय चोरांना वाटण्यात जातात. मग मी पूल कसे काय बनवू एस्टिमेट नुसार. खरा प्रश्न आहे भारताच्या या ऱ्हासाची या नुकसानाची खरी जबाबदार राजकीय आमदार खासदार आहे. खरी जर हे जर सुधारले तर रस्ते सुधारतील, गावं सुधारतील, शहरं सुधारतील. पण हे लाचखोर आमदार खासदार मंत्री हीच खरी विकासाच्या आड येणारी जड आहे आणि ही जड सुधारून काढली पाहिजे. तरच हा तुमचा विकास होईल, तरच तुमचे रस्ते, तरच तुमच्या पाण्याची टाकं, तुम्ही धरणं, तुमचे तलाव टिकेल. अदरवाईज जे असंच तुटत राहील आमदार खासदार येतील आणि या ठिकाणी फोटो काढतील, खातून मातून बोलतील, बघा मी त्या ठिकाणी जाऊन आले की नाही.